दरम्यान राज ठाकरेंच्या या आक्रमक भूमिकेवर राजकीय वर्तुळातून सुद्धा काही प्रतिक्रिया समोर येत आहेत। त्यापैकी काही प्रतिक्रिया पाहूया। आपल्या देशातली एखादी अधिकची भाषा शिकण्यामध्ये काही वाईट काय आहे, गैर काय आहे? आपल्या भाषेला डावललं गेलं असेल तर वेगळी गोष्ट। आपली भाषा शिकत असताना जर आपली मुलं एखादी दुसरी भाषा अजून शिकतील तर त्याही भाषेतलं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचेल। त्यामुळे जो काही सन्माननीय श्री राज ठाकरेंचा आग्रह आहे की दोनच भाषा ठेवा, मला असं वाटतं की केंद्र सरकारने एनईपीच्या माध्यमातून 3 भाषेचं सूत्र, आणि हे काही एनईपी केवळ केंद्र सरकारने तयार केली नाही, देशभरातल्या एक्सपर्ट्सनी बसून एनईपी तयार केली। ती करत असताना कॉग्निटिव्ह पॉवर माइंडची किंवा मुलांचं मस्तिष्क कसं डेव्हलप होतं, त्याच्यामध्ये त्याची सायकोलॉजी काय, अशा सायंटिफिक गोष्टीचा विचार केल्यानंतर मग हे धोरण या ठिकाणी तयार झालेलं आहे। आम्ही पार्लमेंटला जाऊन याच्यावरती मोदींना प्रश्न विचारतो। आमच्याकडे ते आयुध आहेत, आमचे खासदार आहेत, आणि आमच्यासह इतर अनेक खासदार पश्चिम बंगालचे असतील किंवा महाराष्ट्राचे असतील किंवा गुजरातचे खासदार सुद्धा आमच्यावर या विषयावर आम्ही त्याच्यावरती चर्चा करू। शैक्षणिक धोरण जे ठरवलं जात आहे राष्ट्रीय, हे भारतीय जनता पक्ष त्यांच्या राजकीय सोयीसाठी ठरवतो। ज्यांना हिंदी येते त्यांच्यावर तुम्ही कशा करताला, आम्हाला येत आहे ना, आम्ही हिंदीला कधी विरोध केला नाही, पण तुम्ही शालेय अभ्यासक्रमामध्ये ही सक्ती करू नका। सर्व माध्यमांच्या शाळेंमध्ये मराठी भाषा हे बंधनकारक आहे। मग ते इंग्रजी माध्यमाची शाळा, मराठीमध्ये तर काही विषयच नाही, इंग्रजी माध्यमाची शाळा असेल किंबहुना इतरही माध्यमांच्या ज्या शाळा असतील, या सर्व शाळेंमध्ये मराठी भाषा हे बंधनकारक आहे। 5वी पासून गेल्या काही वर्षांच्या पासून हिंदी हा विषय आहे। मराठी भाषा बंधनकारक, मराठी भाषा आणि इंग्रजी तिसरी भाषा म्हणून ऑलरेडी अनेक शाळांमध्ये काही वर्षांच्या पासून हे शिकवलं जात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।